शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं प्रतीक आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्याच्या दृष्टीने शेल फोर्जिंगचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्यमातून निर्माण होतील असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला. सावळवेर खुर्द येथे शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत कोल्हारचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल फोर्जिंग प्रकल्पाचं भूमिपूजन मंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत संपन्न झालं. याप्रसंगी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कंपनीचे चेअरमन गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टरमुळे जिल्ह्याचे औद्योगिक पर्व सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आज होती आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरू होत असतानाच शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्थाही सुरू झाली. हा मोठा योगायोग असून शिर्डीतील औद्योगिक विकासाला या सर्व पायाभूत सुविधांची मोठी मदत होईल. औद्योगिक वसाहतीला 500 एकर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठा प्रकल्प आता कार्यान्वित होत असून याबरोबरच आता टाटा कंपनीच्या पुढाकारानं 250 कोटी रुपये गुंतवणुकीतून प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे 35 लाख चौरस मीटर कार्यक्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वित होत असून पुढील 5 वर्षात 6 लाख शेल फोर्जिंगची निर्मिती या ठिकाणी होणार असून सुमारे 4,500 कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी झाली असून सुमारे 2,000 युवकांना यातून रोजगार मिळणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा प्रकल्प सुरू होत आहे, त्याचा एक आनंद आहे. आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट होती ती कमिटमेंट आज पूर्ण होताना दिसते. आणि विशेष करून आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी केलेली घोषणा होती त्यावर आधारित त्यातून स्फूर्ती घेऊन आपला हा प्रकल्प आज आपल्याच भागाचे भूमिपुत्र आणि गणेशराव निबे या ठिकाणी सुरू करता येईल, याचा एक वेगळा आनंद निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना. आणखी कंपनी कोणत्या कोणत्या कंपन्या येतील आणि किती जणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल? आता साधारण 500 एकर जमीन आपण दिली एमआयडीसीला, त्यावेळी तेवढी जमीन शिल्लक होती आपल्याकडे. त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच एमआयडीसी प्लॉटचं वाटप झालेलं आहे. माझी अशी कल्पना आहे, धारणा आहे की 5-1 हजार तरी तरुणांना त्या एमआयडीसीमध्ये रोजगार मिळेल. आणि त्या दृष्टीने तिथं टाटा कंपनी आणि एमआयडीसी मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू होत आहे, ज्यामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल ते त्या सेंटरमध्ये सुरू होईल. या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्याची अगोदरच माहिती घेऊन मग आपण आपल्या संस्थेमध्ये, ITI मध्ये, पॉलिटेक्निकमध्ये कशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे, अशी जी आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करता येईल. शिर्डीचा आपण जर बघितलं तर जो काही ज्या पद्धतीने विकास झालाय, रेल्वे आली, विमान आलंय, रस्त्यांचं व्यवस्थित सगळं जाळं झालंय, आता MIDC होत आहे, कुठेतरी जिल्ह्याकडे वाटचाल आहे शिर्डीची. असं आहे की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा खरं काही संबंध नाही आहे. हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी 2 कोटी 3 म्हणजे कोविड अगोदर तर 3 कोटी लोक यायचे, गावी घ्यायचे. आता सिंहस्थ आता वाटतं कुंभ मेळावा आहे नाशिकला 27 मध्ये, त्यासाठी प्रयागराजचा अनुभव जर लक्षात घेतला त्या ठिकाणी येणार प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला, तो अयोध्येला गेला. त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच. त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे. मला वाटतं 2 वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या, वाढत्या उद्योग, एकूणच शिर्डीचा चेहरा मोहरा या काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल. प्रकल्पाचे चेअरमन गणेश निबे यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाची माहिती देतानाच भविष्यात आणखी 2 प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ लवकरच संपन्न होणार असून शेल फोर्जिंगमध्ये भरली जाणारी डस्ट या ठिकाणावरूनच भरण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी मंत्री विखे पाटील यांचा पाठपुरावा सातत्यानं राहिल्यामुळेच प्रकल्पाला मूर्त स्वरूप आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वप्रथम बाबांच्या आशीर्वादाने आणि नामदार साहेबांच्या प्रचंड कष्टाने हा उभा राहिलेला प्रकल्प आज आपण पाडव्यात उभा आहोत, तर पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली आहे. हा पहिला शब्द आहे. नेमका प्रोजेक्ट काय आहे आणि हा जो प्रोजेक्ट जो आहे त्याच्यापासून बॉम्ब शेल बनणार आहे, जी आज भारतामध्ये कमतरता होती. भारतामध्ये एकच कंपनी होती, भारत 4G बॉम्ब शेल बनवते,
ती आज दुसरी कंपनी तयार झाली महाराष्ट्रात बॉम्बशेल बनवण्यासाठी. आणि हे बॉम्बशेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार आहोत. आणि हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे. सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना नामदार साहेबांनी 6 महिने कंटिन्यू मुख्यमंत्री महोदयांकडे फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना इथं उदयास आणली. त्यामुळे हा प्रकल्प इथं उभा राहतो. सर म्हणतात की विश्वमित्र ज्यांनी खरोखर या भारतासाठी आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय आज घेतलेला आहे. याची खरी परिणती पुढच्या 5 वर्षानंतर 3 वर्षात जगाला दिसणार आहे. कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावरती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे. त्यामुळं भारताला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आहे. आणि त्याचं मेन स्थान ही शिर्डी असतं. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.